हा हा मग तसं पाहिजे हा बरं घ्या घ्या चला चालू करा तुम्ही हा नंबर 1 आहे ना बघा ना जमिनीची पोत एकदम हे हलकी आहे ना काय सुपर पॉवर जर मारला हो सुपर पॉवर आली ओके का सुपर पॉवर किती ओके चला छोटे नमस्कार मी राजेश गायकवाड किसान क्रॉप केअर मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक प्रतिनिधी म्हणून काम करतो आज जवळपास 2 वर्षापासून मारुती दिवसे पाटील हे आपल्या केशमचे प्रोडक्ट सतत वापरत आहेत त्यांना मिळालेला रिझल्ट आणि त्यांचं जे काय अनुभव आपण त्यांच्याकडून थोडक्यामध्ये माहिती करून घेऊ केसीएम ही कंपनी ऑल महाराष्ट्र नव्हे तर इतर स्टेटमध्ये एक सेंद्रिय शेतीचं काम एक मोठ्या प्रमाणात काम करते आहे आणि सेंद्रिय शेती ही शाश्वत शेती आहे कारण शेतकरी आज रासायनिक खतं किंवा पेस्टिसाइड्समुळे त्यांना मिळणारं उत्पन्न किंवा जमिनीची पोत ही अतिशय खालाव जात आहे आणि त्यांना मिळालं उत्पन्नसुद्धा समाधानकारक मिळत नाही परंतु आज शेतकरीसुद्धा सेंद्रिय शेती ह्या शेतीकडेच आज सेंद्रिय शेतकऱ्यांचा ओढा आहे आणि सेंद्रिय शेतीच ही आपल्याला तारणारी शेती आहे कारण जमीन आपल्या कंपनीचा एक नारा आहे विषमुक्त शेती रोगमुक्त जीवन ह्या संदर्भामध्ये आपण सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये दिवसे पाटील यांना जे काही अनुभव आले त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती करू नमस्कार पाटील नमस्कार आपण सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये म्हणजे सेंद्रिय शेती ही तुम्हाला का आवडते माझे मित्र तुमच्या कंपनीतले जे अटॅच आहेत सुरेश भुजबळ हे मागील मिरगामध्ये सोयाबीन पेरणीच्या वेळेस माझ्याकडे आले आणि मारुतराव म्हणे तुम्ही आमचं एक प्रोडक्ट वापरा वर्धान आणि त्यांनी मला एक दुसरं एक प्रोडक्ट दिलं होतं तुमचं सिडॉनिक हे 2 तुम्ही बियाला लावून याची पेरणी करा हे 2000 रुपये तुमचे पाण्यात गेले समजून आमच्या कंपनीचं एक प्रोडक्ट करा आणि माझा अनुभव घ्या की 2-3 बॅगला तुम्ही लावून हे पेरा ती मी पेरणी केल्याच्या नंतर ह्या वर्षी मला ह्या रानामध्ये आता हे रान तुम्ही बघितलं असाल हे जे रान आहे 4 इंचावर पूर्ण पाशांग रान आहे हे याच्यावर कुठलंच गवतसुद्धा उगवत नाही अशा ठिकाणी आम्ही सोयाबीन पेरलं सोयाबीन पेरणी करून मला ह्या रानामध्ये ह्या वर्षी जे करून लोकाला 1चा 2चा ॲव्हरेज न येता मला 8चा ॲव्हरेज आलेला आहे सोयाबीन सोयाबीनचा 8चा ॲव्हरेज आल्याच्या नंतर मी लगेच भुजबळ साहेबांना फोन केला भुजबळ साहेब म्हणलं तुमचं जे प्रोडक्ट दिलेलं आहे त्यांनी मला त्याच्यावर पुन्हा फुलावर आल्याच्यानंतर ते पॉवरफुल तुमचं जे काय आहे ना शक्तिमान हे असे काही त्या फुलावर आल्याच्या नंतर बीज धरण्याच्या वेळेस म्हणजे मोठी जे शेंग होय अशा काही फवारण्या त्यांनी मला दिल्या त्या फवारण्याच्या नंतर फूल कुठलंही गळतं झालेलं नाही माझ्या ह्याचं सोयाबीनचं जे फूल गळती होती ती फूल गळालं नाही आणि अतिवृष्टी असल्यामुळं खूप लोकांचे सोयाबीन जाग्यावरच हे होऊन गेले आणि मर कुठल्याच प्रकारची नव्हती अशा प्रकारे मला जवळपास 8चा उतार आला ह्या वर्षी आणि मी लगेच दसऱ्याच्या दिवशी हा हरभरा दसऱ्याच्या दिवशी पेरलेला आहे त्या दसऱ्याच्या दिवशी हरभरा पेरल्याच्या नंतर JK2 हरभरा हा मी कृषी दुकानातून आणलेला आहे आणि त्याला मी वर्धान आणि सिडॉन ह्या 2 जे तुमचे औषधी आहेत बीज प्रक्रिया करून त्याची पेरणी केलेली आहे ही पूर्ण पेरणी मी ट्रॅक्टरच्या यंत्राने केलेली आहे ही पेरणी केल्याच्या नंतर आजचा हा हरभरा असा याच्यावर आम्ही ॲक्टिवा फवारलेला आहे तुमचं शक्तिमान फवारलेला आहे नॅचरल पॉवर ह्या सगळ्याचं मला जसं जसं तुमच्या माणसाने सांगितलेलं आहे तशा फवारणी केलेल्या आहेत बघूया आता याच्यामध्ये किती आपल्याला अजून अनुभव येईल मला आता अंदाजा आहे की एकरी 10 क्विंटलच्या वर मला हरभरा व्हायला पाहिजे हे असा एक अनुभव आहे आणि त्याच प्रक्रियेने मी ह्या माझ्या शेतामध्ये 2 ते 2.5 क्विंटल लसण लावलेलं आहे ते बी सेंद्रिय शेती तुमच्या KCMची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण हा लसण 2 क्विंटलच्या वर 1 एकरमध्ये लावलेला आहे आणि माझी तूर पण जी तूर आहे माझ्या तुरीचा ढीग तिथं समोर दिसेल तुम्हाला हे ह्या 2 ढेल्यामधला तूर आहे कोणालाही वाटणार नाही की 2 ढोल्यामधली तूर तेवढी मोठे ढीग असेल ते आणि तुरीला लाग हा माझे फेसबुक व्हॉट्सअपवर मी पुन्हा टाकले होते तुरीच्या याचे
असा ह्या तुमच्या KCM कंपनीच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 वर्षापासून उत्पन्न मला चांगलं मिळत आहे. खर्चा कमी, उत्पन्न जास्त, 4 पैसे माझ्या खिशात आज वाचत आहेत. मी त्याच्यामध्ये समाधानी आहे आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं ह्या प्रोडक्टचा प्रचार करायचे मी ठरवलेलं आहे की बा आपल्यामुळं दुसऱ्या माणसाचा फायदा व्हायला पाहिजे. कारण आपल्याला 4 क्विंटल जास्त झालेला आहे. पुढच्या बी माझ्या जवळच्या शेतकऱ्याला, माझ्या गरीब शेतकऱ्याला आज खर्चा जास्त होत आहे आणि उत्पन्न कमी होत आहे. तुमच्या औषधामुळे खर्चा कमी आणि उत्पन्न दीडीनं जास्त वाढलेलं आहे. याचा मला भरपूर अनुभव आलेला आहे. पाटील, तुम्ही सोशल मीडियावर बघतो आम्ही फेसबुकच्या माध्यमातून. तुम्ही अनेक काही तुमचे फोटो अपलोड केलेत किंवा काही व्हिडिओ अपलोड केलेत, तर काही तुम्हाला काही प्रतिक्रिया मिळाल्या का इतर शेतकऱ्यांचे? तुमचे काय त्यांचं काय म्हणणं होतं? हां मला निफाडून फोन आला होता. पवार म्हणायचे शेतकरी. माझा व्हिडिओ आणि माझ्या तुरीच्या जे मी फेसबुकवर टाकलं होतं, तुरीच्या जे शेंग लागलेली होती आणि झाडं जे वाकलेले होते, असे मी फेसबुकवर टाकलं होतं. सेंद्रिय पद्धतीने शेती मी करत आहे म्हणून. असं टाकल्याच्या नंतर मला निफाडून फोन आला होता. एक फोन आला होता पडेगावहून संजय बनकर नावाच्या एका माणसाचा फोन आला होता मला. अशा बऱ्याच ठिकाणी मला फोन आला आणि बुवा तुम्ही कोणचं औषध फवारले, हे जे तुमचा रिझल्ट आहे हे खराच आहे का? मी बोललो मी एक शेतकरी आहे, मी कुठला काय फ्रॉड करणारा या कोण्या कंपनीचा काय मी हे नाही. मी एक शेतकरी आहे. माझा अनुभव घेऊन 1 वर्ष झालेला आहे. 1 वर्षाच्या नंतर मी लोकांना सांगायलो की ह्या औषधाचा अनुभव का आहे. आणि बरेच मला रासायनिक दुकानवाले म्हणले तुम्ही का फेसबुकवर टाकत आहात, आमचा धंदा मार खायला. मी बोललो तुमचं तुम्हाला आहे, मला जे अनुभव आलेला आहे माझ्या शेतकऱ्यांना, मी माझ्या जवळच्या शेतकऱ्यांना 100% सांगणार की बाबा तुम्ही KCMचे प्रोडक्ट वापरा आणि त्याच्यातून 1 वर्ष वापरून बघा की माझ्यासाठी तुमचे 2000-4000 गेले. जसे भुजबळ साहेबांनी मला म्हणले होते की माझ्यासाठी 2000 रुपये तुमचे गेलेले आहेत, तुम्ही बीज प्रक्रिया करून सोयाबीन पेरा. तसं मी प्रत्येक माझ्या माणसाला सांगितलं. आता थाऱ्याला सांगितलं. हे माझे जवळचे मित्र चंद्रकांत गारोळे, हे माझ्या शेजारी त्यांचं आहे, त्यांचे प्लॉट आहेत, ते सुद्धा आज माझ्याकडे आलेले आहेत आपण कोणचं फवारणी करावं म्हणून. आणि जसं आनंदा मुरगुलवार आहे, त्यांच्या गव्हाला आणि शिवनाथ दातळे यांच्या गव्हाला, मक्याला आणि शेंग जे टाकलेले आहेत, शेंग टाकणं चालू आहे. अशा भरपूर शेतकऱ्यांनी तुमचे प्रोडक्ट वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघूया याच्यातून अजून किती लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि पोहोचण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून लोकांचा फायदा व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे. तर सेंद्रिय आता तुम्ही एक अतिशय समाधानी आहात. तुमच्या बोलण्यावर तर असं वाटते की तुम्ही अतिशय समाधानी आहात आमचे प्रोडक्ट वापरून. हो. बरं, भविष्यामध्ये आपण हे काम वाढण्यासाठी आपण कुठले काय प्रयत्न करणार आहात का? तुमचं काय पुढचं एक प्लॅनिंग काय आहे? माझ्या भविष्यामध्ये समजा असंच ह्या प्रोडक्टनं जर उत्पन्न वाढत असेल तर मी प्रत्येक गावोगाव लोकांना जाऊन सांगेल की हे प्रचार म्हणून नाही, की तुमचं उत्पन्न वाढण्यासाठी की ह्या गोष्टी फवारा. आणि आज जे आपल्याला रासायनिक खतामुळे जे व्हायलेलं आहे हे रोगमुक्त होण्यासाठी, हरभरा असो, गहू असो या इतर कोणतेही पीक आपण घेत असत, ही रोगमुक्त होण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळा, ही मी लोकांपर्यंत पोहोचण्याची माझी तयारी आहे. आता जे शेतकरी रासायनिक शेती करतात त्यांना एक आखरीचं तुम्ही काय आवाहन करू शकता? मी रासायनिक शेती करणाऱ्याला एकच विनंती करेल की बाबांनो थोडा आता सेंद्रिय शेतीकडे वळा. खर्चा कमी आणि उत्पन्न जास्त याच्यामधून सेंद्रियमधून, आणि 99% रोगमुक्त होणार आपण. याच्यामुळे तुम्ही तर होणारच आणि जो माल आपण विकत आहोत हा रोगमुक्त म्हणून आपल्या जे कोणी घेणारे आपले आहेत कस्टमर किंवा जे गिरायक आहेत आपले, यांना त्याच्यापासून रोगमुक्त होऊ शकतो. हे असं प्रत्येक मी यांना आवाहन करू इच्छितो. तर बघा, दिवसे पाटील यांनी अतिशय सुंदर माहिती दिली आणि त्यांच्या जे बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स आपण प्रत्यक्ष बघू शकता. कारण त्यांना जो मिळाला अनुभव हा अतिशय उत्तम आहे. आणि जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव मिळणार तोपर्यंत माणूस एवढ्या धाडसाने किंवा आपल्या काही कॉन्फिडन्सने बोलू शकत नाही. तर सरांना खूप मोठा चांगला अनुभव आला आणि निश्चितच पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये ते KCMचं काम किंवा ऑर्गॅनिक शेतीचं काम अतिशय मोठ्या जोमाने करतील. कारण ते एक सोशल वर्कर आहेत. विशेष म्हणजे त्यांची ओळख या टापूमध्ये, या एरियामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान या इथल्या या एरियामध्ये आहे. कारण ते जवळपास त्यांची एक माझ्यासोबत एक मीटिंग झाली होती, तर त्यावेळेस त्याने सांगितलं की इथं जो कार्यक्रम होतो, कोणता भंडारा असेल किंवा कुठला एखादा भागवताचा कार्यक्रम असेल, तो सगळे अरेंजमेंट हे एकटे करतात. हे एक विशेष त्यांची एक नोंद घेण्यासारखी काम आहे त्यांचं. त्याच्यामुळे एक समाजामध्ये त्यांची असणारी प्रतिमा अतिशय स्वच्छ आणि एक निर्मळ प्रतिमा आहे. तर यांच्याकडून जर सेंद्रिय शेतीला जर प्रोत्साहन मिळालं तर निश्चितच KCMचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात वाढेल, त्याच्यावर कुठलीही दुमत नाही.
तर धन्यवाद साहेब, खूप तुम्ही छान माहिती दिली. धन्यवाद, थँक्यू.